धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांची गोष्ट तेव्हाच काढता येईल जेव्हा अंतःकरणातून काम, क्रोध आणि लोभ निघून जातील. जोपर्यंत हे तीनही अंतर्यामी वास करत आहेत तोपर्यंत एखाद्याचे कल्याण होईल हे म्हणणे माझे कान ऐकणार नाहीत, असे भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात. ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे किंवा आपला नाश होईल म्हणून जो घाबरतो त्याने सावध होऊन या तिघांची संगत करू नये. पोटाला दगड बांधून समुद्रात बाहुंनी तरून जाणे किंवा जगण्याकरता काळकूट विषाचे सेवन करणे, त्याप्रमाणे या कामक्रोध लोभांच्या संगतीने कार्यसिद्धी होते. म्हणून यांचा मनातून मागमूस नाहीसा करून टाक. ज्या वेळेस सहजगत्या ही तीन कड्यांची साखळी पायातून सुटून जाईल त्यावेळेस आपल्या हिताची वाट सुखाने चालता येईल. कफ, वात, पित्त हे तिन्ही दोष जोपर्यंत शरीरात उत्पन्न झाले नाही किंवा चहाडी, चोरी, शिंदळकी यापासून एखादे शहर अलिप्त आहे किंवा जोपर्यंत आध्यात्मिक, आधी दैविक, आधी भौतिक या त्रिविध तापांपासून अंतःकरण मुक्त आहे तोपर्यंत सुख प्राप्त होते. काम, क्रोध, लोभ हे ज्याने सोडले त्याला जगता सुख प्राप्त होते आणि सज्जनांच्या संगतीने मोक्ष मार्गाची प्राप्ती होते. मग तो सत्संगतीच्या बलाने सच्चाश्रांच्या योगाने जन्म मृत्यूची माळराने उल्लंघन करतो. त्यावेळेस ज्या ठिकाणी आत्मानंद नेहमी वास करतो असे जे गुरुकृपेचे स्थान ते त्याला प्राप्त होते. प्रीतीच्या पलीकडील स्थान जी आत्मरूपी माऊली तिची या ठिकाणी भेट होते व तिला आलिंगन दिल्यावर संसाराचा ताप आपोआप नाहीसा होतो. त्याप्रमाणे जो काम, क्रोध, लोभ यांचा त्याग करून मोकळा होतो तोच आत्म्याची प्राप्ती करून घेण्यास समर्थ होतो. किंवा आत्मप्राप्तीचा लाभ न आवडून जो कामाधिकांच्या ठिकाणी डोके देऊन राहतो तो आत्मघात करणारा होय. या जगात सर्वांना सारखे असून सर्वांवर सारखी कृपा करणारे व आपले हित किंवा अनहित दाखवणारे केवळ दीपच जे सर्वांचे गुरु वेद त्यांची आज्ञा जो पाळत नाही, जो शास्त्रात सांगितलेल्या विधी निषेधांची भीड धरत नाही व आपले हित न पाहता इंद्रियांचे कोड पुरवतो, काम, क्रोध, लोभ यांची कास सोडित नाही आणि त्यांनी घातलेली शपथ मोडीत नाही, आपल्या इच्छेस येईल त्याप्रमाणे विषयांच्या रानात हिंडतो, त्याची यांच्यापासून क्षणभर देखील सुटका होत नाही. सुखाची गोष्ट तर स्वप्नात देखील त्याचपासून दूरच राहते आणि परलोकास तो अंतरतो यात शंका नाही, परंतु त्याला लोकींचेही भोग भोगण्यास मिळत नाही. तर एखादा ब्राह्मण नदीच्या तीरी स्नान संध्या करत असता माशावर मन जाऊन तो धराईस गेला तर त्याचे कृत्य लोकांनी पाहिल्यावर त्यास ते नास्तिक असे म्हणतात. म्हणून अर्थात त्याची माशाविषयी इच्छाही पुरी होत नाही व ब्राह्मणत्वासही तो मुक्तो. त्याप्रमाणे विषयांच्या नादाला लागून ज्याने परलोक पालथा घातला, इहलोकी पाहू गेले असता तो मृत्यूच्या सपाट्यात सापडला. याप्रमाणे त्याला इहलोकही नाही आणि स्वर्गही नाही. आणि ज्याला इहलोकीही विषयांचा भोग भोगण्यास सापडत नाही तेथे मोक्ष प्राप्तीची गोष्ट कशाच बोलायची. म्हणून कामाच्या वृद्धीने जो विषयांचे सेवन करू पाहतो त्याला विषय भोगवयास मिळत नाही, स्वर्गही प्राप्त होत नाही आणि तो उद्धरूनही जात नाही.